गुड मॉर्निंग मित्रांनो. बघा प्रिपरेशन. मिसळ आज मटकीची मिसळ केली, काल वाटाण्याची होती. तिकडे होतात आपले पोहे. 7:30 15 मिनटं पोहे होतील. पण सगळा सेटअप ऑलरेडी इझी आपला, लगेच जाऊन लावायचं. लोक ऑलरेडीच येतात, ज्या लोकांना कळलं ते ऑलरेडीच येतात. मजा येते. काल तर सर्व पूर्ण मिसळ संपली. आज बघूया, आज पण संपेल ना मग. मित्रांनो, आम्ही दुकानात आलो आहे. गाडीची चावी नव्हती भेटत. मम्मी खूप चिडली माझ्यावर. गाडीची चावी कुठे ठेवतो सारखी सारखी. 2 प्लेट पोहे गेले आहेत आणि अजून आम्ही वाट बघतो आमच्या फर्स्ट मिसळ कस्टमरची. मित्रांनो, या अँगलसाठी सॉरी, पण आता पार्सल बांधतोय मी. कसं आहे ना, लोक आज इथे जास्त येऊ शकत नाही, तर लोक फोन करून आपल्याला पार्सल करायला सांगतात. तर आपण तेच करतो आहे. मगाशी मी ब्लॉग रेकॉर्ड केला, तर एक कस्टमरची वाट बघवतो आपण मिसळच्या. पोहेचे तर खूपच येत होतं कस्टमर, पण आता मिसळचं कस्टमर झाले, स्टार्ट झाले, तर त्यांची पण पार्सल करून ठेवतो. काल जो माझा पाय भाजला तो इतका त्रास देतो ना मला मित्रांनो, खूप जास्त. मित्रांनो, सगळ्या लोकांचे स्टॉल चालू आहेत आजूबाजूला संध्याकाळच्या टायमाला. पण तुम्हाला सांगू का एक गोष्ट, कोणाला तरी आपल्या विरुद्धातच अडचण आहे, म्हणून आपला स्टॉल आता आपल्याकडे नाही आहे. समजत नाही मला BMC आणि पोलीस त्या लोकांनी पर्टिक्युलरली टार्गेट का केलं. बट ठीक आहे, बाकी लोकांचे चालू आहे. जेवढे भैये लोक आहेत, जेवढे नेपाळी लोक आहेत, त्यांचे सगळ्यांचे स्टॉल चालू आहेत, फक्त आपला सोडला तर मग आज बघू संध्याकाळी आपण काय आहे स्टेटस लोकांचं. आपण तर नाही लावत आहे दुकान, बिकॉज आपली मजबुरी आहे. मित्रांनो, माईक शोधत होतो, पण होता माझ्या खिशामध्ये, पण मला लावायलाच वेळ नाही भेटला. का? हा काय माईक? दुसरा जाऊ दे आता. कोण मोबाईलवाला आहे? तो पोरगा? मला नाही माहिती. मित्रांनो, आता वाजलेत बघ किती, 10:18 आलेत. मिसळचा एकच प्लेट बाकी आहे. खूप चांगला रिस्पॉन्स आहे आज. लोक मिसळ फोन करून ऑर्डर करतात. लोकांना खूप आवडली मिसळ आपली. आणि मम्मी जे फरसाण बनवते बिचारी, ते लगेच संपत आहे. रात्री बनवलेलं लगेच संपलं. मम्मीला बोललेलो, मम्मी तू उगाच बनवू नको, पण मम्मीला नाही, बनव छान लागेल. छान पण लागतं आहे आणि जीव पण जातो आहे. संध्याकाळी मित्रांनो, मी ना ब्लॉगमध्ये एक पर्टिक्युलर व्हिडिओ बनवणार आहे. तुम्ही बघाल आता कंडिशन की काय आहे. फक्त मराठी माणसाची दुकानं दिसत नाही रस्त्याला. आणि मी जेव्हा संध्याकाळचा व्हिडिओ दाखवेल तुम्हाला, जो मी 100% ट्विट करेल आज, किंवा मी सोशल मीडियावर टाकेल, तुम्ही नेपाल्यांची दुकानं बघाल, तुम्ही भैयांची दुकानं बघाल, सगळ्या लोकांची दुकानं आहेत. आपली दुकानं नाही आहेत. आपल्याला जरी दुकान सोडवायचं म्हटलं तरी आपल्याला फाईन काय कमी करत नाहीत. बाकीच्या लोकांना असेच सोडतात ओळख वगैरे लावून. तर मग आपल्याला हे आज बघायचं आहे की काय कंडिशन आहे, काय सीन आहे नक्की, या लोकांना का उचलत नाहीत. कारण की जर त्या लोकांना उचलतात 10 वेळा, तर त्या लोकांना सोडतात पण 10 वेळा. समजतं मी तुम्हाला काय बोलतो. आणि हे कुठेतरी रॉंग आहे, जे मला खूप जास्त हर्ट करतं आहे आता. आणि मी त्याचा एक व्हिडिओ बनवून नक्कीच पोस्ट करणार आहे आज. एनिवेज, बॅक टू आवर शॉप. मगाशी इथे खूप गर्दी होती आणि मी तो ट्रायपॉड आणला आहे मित्रांनो, पण मला ट्रायपॉड लावायला वेळ आहे. हे आमचे कस्टमर आहेत खूप जुने. गाड़ी BMC ले गया है. 10,000 मांग रहा है. क्या करेंगे? हळू करा मामा, दुखतंय मला. दिसतंय का तुला? ते कुठे करते ते? उलटी बाजू का? उलटी बाजू कर. बापरे, फुल ऑपरेशन. थांब बास मम्मा, येते. नको दुसरा करू, बस. हे काय साचतं रे मम्मा पाणी असं? प्रोटेक्शन येते बा बॉडीचं.
देवाने जे काही केलं ते आपल्यासोबत आपल्या हिशोबाने केले. हे सरकव पटकन. हे सगळं प्रोटेक्शन आहे. भिजू दे ना एकच टिश्यू. नको ते फाटल मऊचल पण खूप जास्त झोमते मला ते माहिती. ते काळा पडेल ना आता स्किन काढल्यावर. काय लावायचं त्याला? पांढरं होतं भाजलं. काय लावायचं काय त्याला? त्याला गळू दे. स्किन काढणार आहेस तू? नाही बाबा तुझं पण काय स्किन नाही काढलं तर काय होतं? स्किन काढलं की उलट जास्त दुखतं. काय पण लागतं त्याला. हो चेंबरं ना ते मग आपल्या स्किनमध्ये ते चिकटून जाईल. पक्का का? आता अजून काय नको व्हायला बाबा. बापरे जसं टच होताना दुखतंय मला ते. कशी लोकेशन वाटायची भासत असते बाई. बापरे राग. विचार पण करवत नाही. त्यांचा राग असतो राग. बस चल बस. दुखतंय मला माहिती. बापरे ते बघ कसं होतंय. इंटरेस्टिंग ना. बघा मी ए येड्या ए शाण्या. हा काय स्पायडरमॅन जरा झोपलाय. माझ्या घरी त्यांचीच बाई. हा घरी आलो मित्रांनो. छान आज रिस्पॉन्स झाला मस्त. सगळी मिसळ संपली. पोहे थोडेसे उरलेत पण ते आम्ही दोघंजण खाऊ. खाशी ना? मी खाऊ ना. मलाच खायला मला नाही आवडत पोहे. आता टिफिन आले. टिफिन कमी येत आज 3च आहेत. सो आज थोडंसं रिलॅक्स आहे. थांब जरा दिन 3 नाहीत. जॅक्सन नाही आज. मिळत असेल ना. मग 3 4 5 असतील. 5 मॅक्सिमम. मीनाक्षी मेहक आणि तर ते करूया. मित्रांनो कुठल्या टिफिनमध्ये कुठली लोक इतकं छान जेवण बनवत असते मला माहिती नाही. जी आपण घरात एकदम खातो तसं जेवण लोकांना आपण देतो. लोकांना खूप आवडतात. मी तर कधी बघितलं नाही की भरलेली वांगी अशी जेवणात दिलीत कोणाला डब्यामध्ये. बघा ना शेंगदाण्याचं कूट वगैरे सगळं एकदम छान केलं. मम्मा डेंजर आहे. मित्रांनो घरातून जे ऑर्डर आपण देतोय तर त्या ऑर्डर आता मल्टिप्लाय झाल्यात. कांदा भजी, बटाटा भजी हे सगळ्या ऑर्डर्स आपल्याला रँडमली येतात फटाफट. आणि असं आपण सिस्टममध्ये देतो आहे. ह्याच्यामध्ये नाव लिहितो. आता 25ची पण ऑर्डर आली एक. त्या लोकांना कसं तरी ॲडजस्ट केलं बटाटा भजीमध्ये. पण त्या लोकांना 10 वडापाव पण पाहिजे. काय करू? घरातनं सोपं नाहीये करणं. आम्ही जे करतो ते घरातून सोपं नाही वाटत आहे. दुकान बरं आहे. काय अगं मम्मी पाणी नाही लावायचं. मम्मी तू पाणी लावलंस? आता हात धुवायला पाहिजे ना मला साबुदाण्याचा. कसं काय भाजलं तुला? तुला पण नको भाजून घेऊ रे बाबा. हो मला नाही माहिती. टाक तू. काय ठेवलं खाली? सरकव लांब सरकव. तुम्ही मित्रांनो अँगल लावायला सुद्धा मला वेळ भेटत नाही. कारण की अशा ऑर्डर आहेत ना सगळ्यांना 5 मिनिटात पाहिजे असं नसतं. उलटा आता तर आम्हाला जास्त टाइम घेतला पाहिजे. आम्ही असं वाटतं डिलिव्हरी बनवून पण ठेवू शकत नाही. बनवून पण नाही ठेवू शकत. काहीच बनवून ठेवू शकत नाही. वेस्ट होईल. किती साबुदाणा काढतेस? साबुदाणे काढते. आणि हे माना काय आलं साबुदाण्याला? मीनाक्षी काय दाखव मला. मित्रांनो बघा देवाला खूपच आपली काळजी आहे. सगळ्यांचीच काळजी आहे देवाला. आता आज मिसळ खूपच सेल आउट झाली. पोहे सगळे सेल आउट झाले. टिफिन आज कमी आले होते. टिफिन आज 5-6 झाले. पण संध्याकाळची बघा ओपनिंग मित्रांनो. वडापावला स्टॉपच नाही आहे.
त्या लोकांकडे ऑप्शन आहे घ्यायला दुसरीकडे. त्यांना बोललो मॅम अर्धा तास थांबायला लागेल, मॅम 45 मिनटं थांबायला लागेल. ते बोलतात की चालेल सर आम्ही थांबतो इथे, तुम्ही या घेऊन. मग त्या 45 मिनटाचा पण 1 तास होतो आणि त्या अर्धा तासाचा पण 1 तास होतो, तरीसुद्धा थांबतात. आता काय बोलायचं, आपण त्याच्यापेक्षा जास्त थँक्यू कोणाला करू शकतो आपण. आपले कस्टमरच आपल्यासाठी एवढे आपल्याला व्हॅल्यू करतात. आणि आता फक्त जास्त घाई होते द्यायला. गाडी मला एकदम रॉकेट स्पीडला चालवायला लागते, सांभाळूनच चालवतो मी गाडी. आता जसं घरी जाईल ना मी, तसं लगेच मला 25 वडापाव आणि 25 वडापाव आणि भाजीपाव मिक्स करायचं, म्हणजे 12 असं पकडा तुम्ही. तर ते करून मी यांना एकाला पोहोचवणार. आणि मग नंतर आता तर एका कस्टमर आपले खूप चांगले आहेत, तर त्यांना यावं होतं मिसळ हवी होती. त्यांना बोललं मॅम आता संपली आहे मिसळ, नाही तर तुम्हाला दिली असते आता. तर मला ते उद्या नक्की आपल्याकडे मिसळ खायला येते. मित्रांनो, मी आत्ता डिलेवरी देऊन आलो वडापावची. सगळं झालं आहे, पण आता अजून टास्क संपलेला नाही आपला. टाईम आहे 8 वाजून 16 मिनटं आणि आपल्याला आता वडापावच बोलतो आहे. डबे पोचवायचे आहेत 8:30पर्यंत. खूप जास्त टफ हा टाईम आहे आता सध्या, कारण की 28 चपात्या करायच्या आहेत मम्मीला, 28 चपात्या मी आता कॅल्क्युलेट केलं, ज्यामधल्या 19 हॉस्टेलच्या आहेत आणि बाकी सगळे जे बाकीचे डबे आहेत त्यांचे. भाजी कसली बनवली मम्मी? अरे देवा. आणि दुपारच्या वांग्याची भाजी स्पेशल, वाटणातलं वांग, वेगळं वांग आहे. स्पेशल वांग्याची भाजी परत खायची. एका कस्टमरला म्हणून वांग्याची भाजी बनवली आहे. आणि आता जसं वरण झालेलं आहे, भात झालेला आहे, चपात्या बाकी आहेत मित्रांनो, 28 चपात्या टोटल. तर मग यातल्या आपण थोड्याफार ॲडजस्ट करू शकतो. म्हणजे पहिले 19 चपात्या गेल्या पाहिजेत कशा पण करून हॉस्टेलला. आता वाजलेत 8:17. वी हॅव 20 मिनिट्स. बघू आता टार्गेट कसा अचीव करूया. मित्रांनो, काय सांगू तुम्हाला, किती घाई होती आहे. 1 2 3 4 5 6. मग मी अजून दोन 8:30 झालेत. पोरी उपाशी राहतील बिचाऱ्या, एवढी घाई करतो ना बनवायला. ही बरोबर झाली का मम्मी? बघ भाजायला टाकली तू? हां, आता ही लास्ट आहे तुझ्या बहीवाली लास्ट आहे. नाही 6 आहे तिथे. अजून मित्रांनो 2 ऑर्डर आल्यात माहिती आहे तुम्हाला. म्हणजे हॉस्टेलला तर द्यायचीच आहे, पण हॉस्पिटलमधून पण 2 ऑर्डर आलेत. मग मी तिकडेची नर्स होती ना, ती बोलली की तुमचा नंबर द्या मला. मी बोललो त्यांच्याकडून घ्या. कळलं का? 2 टाक 1 2 3 4 5 6 7. लास्ट. काय आता सगळ्यांचे आता आरामात कर. तुमच्या 4 कर, मीनाक्षीच्या 4 करून टाक. मीनाक्षीला भाजी भरायची मला, ठीक आहे? मी आल्यावरच देईन त्यांचं. चला मित्रांनो लवकर. चला लवकर. हे बघा, हे 4 हॉस्टेलचे डबे आहेत मित्रांनो. आणि आपण आता निघालो. हो, असं 8 चपात्या घेतल्यात मी. काय घाई होते बघा. निघालो पण जायला, कसं पण करून आपल्या 2 मिनिटात तिथे पोहोचायचं आहे. सगळी गोळा तर मित्रांनो, गाडी खूप जास्त फास्ट पण नाही चालू शकत, पण तरीसुद्धा आय एम ट्राईंग. आता मी त्यांना फोन करतो, त्यांना सांगतो सगळ्यांनी खाली या. त्यांना ना एकदा खाली आले ना, त्यांना वर नाही घेत लास्ट गर्ल्स हॉस्टेल आहे ना,
मित्रांनो फायनली आपण टिफिन देऊन आलो. सगळे टिफिन पोहोचवले. खूप लोक भुकेली होती आणि मी घरी आलो तर मला वाटलं मम्मी शांत बसली असेल, पण नाही. हे बघा आता हे उद्याचं प्रिपरेशन बघा किती छान बनलंय. पागल होतील लोक बघून हे सगळं. मम्मा हे थोडं कच्चं वाटतंय का गं? ती भिजली आहे. मित्रांनो गाठी शेव बघा. ऑर्डर द्या आम्हाला आता या सर्वांचे पण ऑर्डर द्या आम्हाला. मित्रांनो याच जागेवर जर मराठी माणसांचे धंदे असते ना, फटाफट उठवले असते BMCनी, पोलिसनी. दिसतंय तुम्हाला इथं किती ट्रॅफिक करून ठेवली आहे. फटाफट उठवले असते.